बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी. प्रकरण 12. इनामदारांना भूतकाळ आणि वर्तमानाचं भान होतं, पण भविष्याकडे पाहण्याची त्यांना दूरदृष्टी होती. त्यांचे संस्कार हे त्यांच्यावर आंधळेपणानं बसलेले दिसत नव्हते. जयबून, मग कशी झाली शेतमजूर संघटनेची बैठक? शेतमजूर संघटनेची बैठक? हो, चांगली झाली. कुठे झाली ती बैठक? तुम्ही पत्रक वाचलं नाही? आम्ही म्हणून तर विचारतो. पत्रक कशाला पढाल तुम्ही? तुमच्यासारखे दौंडीवाले असताना पत्रकांची गरज काय? इनामदार जरा तिखटच बोलले. तुम्ही काय बी म्हणा, पर काय बी होत नाही. म्हणजे? चंद्र सूर्य आभाळात आहेत, तशी जमीन बी जाग्यावर राहील. माणूस फक्त एकटा येईल, एकटा जाईल. आमच्या घराण्याला वाटलं जमीन दान करायची तर ती दान करायला आम्ही तयार आहोत. आम्हाला तो पिढ्यानपिढ्या वारसा लाभला आहे. इनामदार साहेब, म्हणून तर तुमचा शेतमजूर संघटनेत येत नाही. तुझा बाप तरी संघटनेत येतोय का विचार? त्यानं मला दम भरलाय. काय? मेरा झोपडी में आना नाही. का? तो आता भूधारक होणार आहे. खरं? कोण जमीन देणार आहे त्या वेड्या पिराला? मालोजीराव इनामदार. जयबून, ही आमची दानत आहे. 5 एकराचा एक पट्टा आम्ही त्याला देणार आहोत. हां, तो बी कसलीही जाहीर सभा न घेता, कोणत्या बी भुदान चळवळीचा आवाज न करता आम्ही दान देतो. ते आमच्या मनाच्या समाधानासाठी, आमच्या कष्टकरी बळीराजाच्या समाधानासाठी. तुमचा हा डाव आहे. तुम्हारा खेल है ये इनामदार. हा आमचा डाव. शेतकरी मजूर संघटनेत जाणाऱ्या जयबूनला तिच्या बापानं अडवावं म्हणून हे चाललं आहे. आम्ही तशी अट उस्मानला घातलेली नाही. कल मैं भाषण दूंगी तो लोग क्या बोलेंगे? काय बोलतील लोक? जयबून तो बोल. तिनं बापाच्या नावावर जमीन घेतली. मग तिनं अशी भीक घ्यायला नको. तिनं बापाला सांगावं, नाहीतर भाषण बंद करावं. पण ही तू भीक घेतलेली नाहीस. या मालोजीरावांनी ती स्वखुशीनं दिलेली जमीन, आमचं भूदान देणं, हे काही ह्या जुन्नरला नवीन नाही आहे. ते खरं आहे, पण लोक कसे असतात? त्यांनी सीतेला वनवासानंतर रामाजवळ राहू दिलं नाही. इनामदार साहेब, तेवढी मोठी नाही मी. तेवढी मोठी नाही म्हणून तर तू मोठ्यांच्या नादी लागायला लागलीस. इनामदार साहेब, होय, खरं ते बोलायला आलोय मी. ते ऐकलं आणि जयबून हबकली. जयबून, मला वाटतं तू लीडर म्हणून गाजावं. तू स्वतंत्र मैना. तुला सोन्याच्या पिंजऱ्याचं बंधन नको आहे. तुला कोणा राघूचा दोरखंड तुझ्या गळ्यात नको आहे. तुम्हाला म्हणायचंय काय? मला जे म्हणायचंय ते सारं तुला. मला त्यातलं काय बी मालूम नाही. मालूम नाही? जयबून, ह्या इनामदाराच्या अफाट शेतीवरील 1 एकराच्या अमराईत तू कोणता खेळ खेळलीस? कभी? जयबून, पाठीला बी डोळे असतात, तसं रानाला बी डोळे असतात. तुला वाटलं इनामदार इथं नाही तर खेळ खेळता येईल? तू खेळ खेळायला तर सुरुवात केलीस. इनामदार साहेब, जयबून, शेतमजूर संघटनेत तू धडाडी मारलीस. तुही आम्ही कदर करू, पण आमच्या खानदानाला धक्का लावायला तू निघालीस. कोण म्हणतं? तू हे डोळे सांगतात, तुझा मुकडा सांगतोय.
तुमने कभी देखा श्रीकांत के साथ मुझे? जयबून, प्रत्यक्ष बघायला लागत नाही. मग तुझ्या बापानं आमच्याकडे तक्रार केली आहे. कसली? ते आम्हाला का विचारतेस? तो फिर किसको पूछ लूं? ते तक्रारखोराला विचार. पर मेरा बाप तो मुझे कुछ नहीं बोला. तू त्याला पाक वाटतेस. श्रीकांत विरुद्ध त्यानं तक्रार केली आहे. काय तक्रार केली आहे? इनामदार साहब, आपका बड़े घर का बेटा संभालो. मेरे जयबून को वो सता रहा है. साहब झूठ है इनामदार साहब. मग काय सच आहे पोरी? श्रीकांत की कुछ गलती नहीं. तर गलती तू केलीस? जयबूने खाली मान घातली होती. जयबून, आजपर्यंत आम्ही ऐकत होतो की प्रीतीच्या खेळात पुरुष पुढाकार घेतो, पण आज नवीन ऐकतोय स्त्री प्रीतीत पुढाकार घेते. इनामदार साहब, मुझसे भूल हो गई. का भूल झाली? मैं आशिक हुई. तू आशिक झालीस? हं? का आशिक क्यों हुई? क्या बताऊ? काही कारण असेल ना, सांग. शेतमजूर संघटनेसाठी त्याला ओढायचं होतं. आम्हाला त्याच्याकडून पैसा उकळायचा होता. त्याच्या तरुण वयाचा उपयोग करून घ्यायचा होता. म्हणून तू प्रेम केलंस? नाही. मग प्रेमाचं नाटक केलं. जयबून, हा इनामदार साहब, म्हणजे तुला कोणी हे नाटक खेळायला लावलं? किसी का नाम लो, छोड़ दो वो बात. श्रीकांतकडून पैसा पाहिजे होता, ए पॉइंट था. पण प्रेमाचं नाटक असेल तर सवाल मिटला. श्रीकांतला तसं तू सांग, सवाल खत्म. सवाल कैसा मिटेगा? कैसा खत्म होगा? का? प्रेमाचं नाटक खेळता खेळता मी खरंच श्रीकांतवर प्रेम करायला लागले इनामदार साहब. जयबून, हाँ इनामदार साहब, श्रीकांत तो बाजीराव बन गया और मैं उसकी मस्तानी बन गई. नहीं नहीं, ते शक्य नहीं. चाहे तो श्रीकांत को पूछ लो. साहब, हम तो एक दोनों के हुए हैं. कसली कसम बिसम खाल्लीस की काय? मैं अकेली ने कसम नहीं खाई, दोनों ने कसम ली है. कोणाची कसम? शादीची. जयबून, डोकं ठिकाणावर आहे का? इनामदार साहब, श्रीकांतची ओळख नव्हती तोपर्यंत त्याला मी आमच्या शेतमजुरांचा शत्रू समजत होते. पण त्यानं तुमची जमीनदारांची बाजू मांडली आणि मी चकित झाले. इतरांपेक्षा तुम्ही फारच अलग आहात. तुमने जो जमीन दान दिया, मैं क्या कह सकती. जेवून श्रीकांतला पुण्याला तू नेलंस? हां. म्हणजे तुम्ही दोघं शेतमजूर संघटनेच्या परिषदेला नव्हतात? हाँ, सच बात है. हम दोनों वहाँ नहीं थे. तर मग तुला जबाब विचारला असेल संघटनेनं. त्यांना खरं कारण माहीत झालं होतं आणि तुला संघटनेतून हकललं. खरंय? हां, खरंय. त्यांच्या कल्पनेला मी सुरुंग लावला. श्रीकांतकडून मी त्यांना पैसे दिले नाही म्हणून त्यांचा रोष झाला. तू काय करून बसलीस? श्रीकांत के लिए मैं खुद को ही खो बैठी इनामदार साहब. श्रीकांत तुझ्यावर प्रेम करीत होता? हाँ, अभी तक तो मैं समझ रही हूं. तर ती झूठ बात आहे पोरी. नाही. जेबून केवढ्यानं किंचाळली. श्रीकांत तुझ्यावर प्रेम करतो ते तू कह्यावरून समजतेस? पुण्यात आम्ही सारसबागेच्या गणपती समोर शपथा घेतल्या. चतुशृंगीच्या मंदिरात एकमेकांना माळा घातल्या. आणखी पर्वतीवर एकांत स्थळी. हाँ हाँ, उसमें शर्मने की बात क्या थी? म्हणजे हमारे दिल का मिलन हो गया इनामदार साहब. त्याला कोण साक्षीदार होतं? उस्मान होता कि आम्ही मालोजीराव होतो? तुम तो कोई नहीं थे, सिर्फ हम दोनों. तर ते एक सपान होतं. सपना था. क्या कह रहे इनामदार साहब? हाँ,
तू आभाळातल्या चांदाला हात लावायला लागलीस. हातपाय मोडले त्याचं भान नाही पुरे. इनामदार साहब, मेरा चांद मेरे ही पास रहेगा. तू विसरून जा सारं, विसरून जा. कसं विसरू? तूही तशी सोय केली आहे. क्या? उस्मानच्या नावावर 10 एकर जमीन, तुझ्या शादीसाठी 10,000ची रक्कम मी उस्मानला कबूल केली आहे. तुझा बाप जमिनीचा मालक आणि तू शादी कर. शादीसाठी 10,000? किसके साथ शादी? तुझ्या जातीतल्या तरुणाशी कर. का? श्रीकांत इनामदार घराण्यातील आहे, खानदानी घराण्यातील आहे. बाजीराव भी ब्राह्मण था, पेशवा था, खानदान वाला था. हा, म्हणून तर त्याला मस्तानीशी शादी करता आली नाही. तरी तो मस्तानी बरोबर त्याला प्रामाणिक राहिली, इमान रह गई. तुझे काय म्हणणं आहे? तुमचे 10,000 पास रखना. का? श्रीकांतसाठी मी तशी राहीन. पण तो आता नवरदेव होणार आहे. काय? तिने आपल्या दोन्ही कानावर हात ठेवले. ही बघ लग्नपत्रिका. श्रीकांतने ये शादी मान लिया? तशी लग्नपत्रिका कोण छापील? ये कैसा हो गया? का? श्रीकांत ऐसा नहीं करेगा. तुमच्या संघटनेचा तो युसुफ त्याला भेटला. तो बदमाश युसुफ? त्यानं श्रीकांतला सांगितलं. काय? तुमच्या दोघांची शादी आहे. श्रीकांत, तुझे पैसे उकळण्यासाठी जयबून फक्त प्रेमाचं नाटक करीत आहे. युसुफनं तसं श्रीकांतला सांगितलं. त्या युसुफला मी पाहिजे. मग का होत नाही त्याची? चांगला वखारवाला आहे जुन्नरचा. त्याला 2 पाय आहे म्हणून त्याला इन्सान म्हणायचं. म्हणजे इतका खतरनाक? मोर्चाच्या वेळी त्यानं एकदा मला धक्का दिला होता. म्हणजे युनियनमध्ये हे पण चालतं? माणसांची जाती प्रकृती कुठे लपत असते. जहा जाय वहा दिख पडेगी वो. पण युसुफ जवान आहे, देखणा आहे, पैसेवाला आहे. श्रीकांतमध्ये काय कमी आहे? बोलो साहब, क्या कम है? त्याच्यात कमी काहीच नाही, पण जात का सवाल है. बोलो. वैसा होगा तो मैं हिंदू बनेगी. कुंकू लावीन, तुमची चालरीत खानदान पाळीन मी. जयबून, दुसरा धर्म स्वीकारून खानदान पाळता येत नाही. खानदानाला कलंक लावता येतो. कलंक लागेल ऐसा मैं कुछ नहीं करूंगी. आणि श्रीकांत तर तुझा द्वेष करतो. श्रीकांत माझी नफरत करतो. क्यों? युसुफला विचार. उसका तो मैं मुंह भी देखना नहीं चाहती. श्रीकांत तुझे तोंड पाहू इच्छित नाही. तसा असेल तर काय? मैं किस लिए श्रीकांत का मुंह देख लूं? मुझे किसी की अक्कड नहीं चलती. मैं क्या कम है? मग आता काय करायचं ठरवलंस? पुन्हा त्या शेतमजूर संघटनेत जाणार? दिल नहीं लगेगा. युसुफ सताएगा. युनियन वाले दात निकालेंगे. तर मग शादी करून टाक. पैसा तर मी देणार आहे. इनामदार साहब, तुमचा पैसा तुम्हाला लखलाभ हो जाए. म्हणजे तू शादी करणार नाहीस? आज मैं कुछ भी कह नहीं सकती. अशानं पागल होशील. पागल. पागल? अल्लाह रखेगा वैसी रहूंगी. तो चलू? या इनामदार साहब, श्रीकांतला एक बात सांगा. कोणती बात? वेळ असेल तर शादी आधी एक बार मिल जाना. काय काम आहे? मेरा काम मैं आपको नहीं बताएगी. माफ करना. तर उस्मानला सांगून ठेव, 2 दिवसांनी मामलेदार कचेरीत बोलावलंय व 10 एकराचा पट्टा त्याला नावावर करून देतोय. जयबून बोलली नाही. तिचे डोळे भरले होते. तिचे जवान शरीर थरथरत होते. तिचा सारा उत्साहच गळून पडला होता.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.